रोज रोज भाज्या काय करायचं ह्याचं टेन्शन येतं आपल्याला. तर वेळ पण कमी लागेल आणि झटपट तयार होईल असा आपण हा डाळ कांदा तयार करणार आहोत. आणि तोही एकदम सोप्या पद्धतीने आणि चवीलासुद्धा एकदम अप्रतिम असा लागतो. हा आपण आज तव्यात बनवणार आहोत, त्यामुळे ह्याची टेस्ट अजूनच छान लागते. तर चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया. तर मी इथं मटकीची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला इथं कोणती डाळ आवडेल ती तुम्ही डाळ इथं घेतली तरी चालेल. आज आपण मटकीच्या डाळीचा डाळ कांदा बनवणार आहोत. तर मी इथं तवा गरम झाला की त्यामध्ये 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे घालून घेऊया, अर्धा चमचा. जिरे थोडे तडतडले की त्यामध्येच आपल्याला एक मोठा कांदा कट करून घालायचा आहे. कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला हलका गुलाबी कलरचा झालेला आहे. तर आता ह्यामध्ये आपण एक टॅमॅटो बारीक कट करून घालून घेऊया. इथं तुम्हाला आवडत असेल तर टॅमॅटो घाला, अन्यथा स्किप केला तरी चालेल. टॅमॅटोने छान चव येते. टॅमॅटो लवकर भाजण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत. आपण आता हा टॅमॅटो चांगला कांद्यासोबत परतवून घ्यायचा आणि सोबत चमच्याने दाबून थोडासा मॅश करून घ्यायचा. आता ह्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला 1 चमचा, अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आहे. इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गरम मसालासुद्धा घालू शकता. या मसाले आपण कांदा आणि टॅमॅटोसोबत चांगले भाजून घ्यायचे. भाजल्यानंतर त्यामध्येच आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे. डाळ पण आपण मसाल्यासोबत परतवून घेऊया आणि 1 ते 1.5 मिनिटं आपण ही मसाल्यासोबतच डाळ भाजून घ्यायची, म्हणजे ही चवीला छान लागते. आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. मी तर 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. मी तर जास्त पातळ बनवणार नाही आहे, त्यामुळे मी पाणी कमी वापरलेलं आहे. तुम्हाला ह्याचा जसा रस्सा हवा आहे त्यानुसार इथं पाणी ॲड करून घ्यायचं. त्यामध्येच मी 1 चमचा शेंगदाणा कूट घातलेला आहे आणि उकळी आल्यानंतर आपण हे 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं. इथं आपण कोणत्या डाळीचा डाळ कांदा बनवतोय त्यावर वेळ कमी जास्त होऊ शकतो. इथं आपला आता मटकीच्या डाळीचा डाळ कांदा तयार झालेला आहे. इथं तुम्हाला अजून ह्याच्यात रस्सा हवा असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड केलं तरी चालेल. आता ह्यावरती आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता. जास्त वेळ न लागता आणि कमी वेळेत व कमी साहित्यात झटपट आपली डाळ कांदा तयार होतो. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.